या साईडनं जग प्रसिद्ध लोणार सरोवर दिसते की जे जगामधलं सगळ्यात मोठं मेटेरेट इम्पॅक्ट क्रेटर्स, मिटेरेट, उल्कापात, ज्वालामुखी, ऑस्ट्रॉइड, अशनी याच्यामधला जो फरक आहे तो आज आपण बघणार आहोत. तर तुम्ही ज्या ठिकाणी आलेले आहात तर हे लोणार क्रेटर जगामधलं सगळ्यात सुंदर क्रेटर मानले गेलेलं आहे बघा. ओनली हेफर वेलोसिटी नॅचरल इम्पॅक्ट क्रेटर इन बेसॉल्टिक रॉक इन द वर्ल्ड. द जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया 1975 मध्ये इथं पहिलं GSI कॉन्फरन्स झालं. जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणजे की लोणार सरोवर कुठल्या खडकापासून तयार झालं तर 1972 मध्ये इथं पहिलं कॉन्फरन्स झालं बघा. 2004 मध्ये लोणार हे ज्वालामुखीचं आहे क उल्कापातीचं आहे क कधी क्रेटरची निर्मिती आहे हे संशोधन करण्यासाठी कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, अमेरिकी नासा 2004 मध्ये. वाटल्यास तुम्ही लिहून घ्यावे हा प्रश्न जे मी तुम्हाला सांगणार आहे, हे खूप कामाचा आहे. आता तुम्हाला समोर लोणार सरोवर दिसते. लोणार सरोवरचं सर्कमफ्रन्स आहे 7 किलोमीटर. लोणार सरोवरचं डायमीटर आहे 1.8. खोली आहे 600 ते 650 फूट म्हणजे 185 मीटर्स. पाण्याची डीप आहे सेंटरमध्ये बॉटम टू लेवल 85 फीट. सेंटरमध्ये बॉटम टू लेवल. आणि 2025-26 मध्ये सध्या जे लोणार क्रेटरची पाण्याची लेवल बघता तुम्ही ही हायेस्ट लेवल आहे. याच्यावरती आजपर्यंत लोणार सरोवरचं पाणी वाढलेलं नाही. आता बघा तुम्हाला संपूर्ण लोणार सरोवरचं पाणी पण दिसते बघा. जसं तुम्ही बघता तसं पाणी नाहीये. तुम्ही जर बघितलं असेल की जॉर्डन आणि इस्रायलमध्ये एक डेड सी आहे की त्या पाण्याची डेन्सिटी खूप हाय जास्त आहे बघा. पण लोणार क्रेटरच्या पाण्यामध्ये 52 प्रकारचे मिनरल्स आहेत. त्याच्यामध्ये सल्फर आहे, न्यूट्रल आहे, सोडियम आहे, फॉस्फरस आहे, आम्ल आहे, गंधक आहे, हायड्रोजन आहे. खूप प्रकारचे या पाण्यामध्ये मिनरल्स आहे बघा. या पाण्यामध्ये सध्या काही दिवसाअगोदर फिश सापडलं होतं बघा, कारण की पाण्याचं pH व्हॅल्यू कमी झालं होतं. पण दिवसांदिवस जेव्हा पाण्याचा pH वाढतो तर त्या पाण्यामुळं आतमध्ये अल्कलाईनचं प्रमाण सगळ्यात जास्त वाढते बघा. तर हे जगामधलं सगळ्यात रेअर प्लेस आहे. 5,75,000 वर्षा अगोदर खूप मोठी प्रचंड विशाल उल्का जेव्हा खालच्या ग्रॅव्हिटी फोर्समुळे आणि वरच्या गुरुत्वाकर्षण तत्वाद्वारे जेव्हा असे मीटर उल्का पडत राहतात ते वरच्या वरी जळून जातात. त्याची राख आपल्या अर्थपर्यंत येते. त्याला आपण ऑस्ट्रॉइड म्हणतो, अशनी, की ते पूर्णपणे ड्राय झालं. पण जेव्हा इटमॉस्फिअरमुळे आणि ग्रॅव्हिटी फोर्समुळे गुरुत्वाकर्षण तत्वाद्वारे जेव्हा उल्का आपल्या जमिनीकडे कोसळतात त्याला आपण म्हणतो हेफर वेलोसिटी म्हणजेच उल्कापात. तर इथं जो प्रकार घडलेला आहे हा उल्कापात प्रकार घडलेला आहे बघा. हा ज्वालामुखीचा सरोवर नाहीये. ज्वालामुखीचा सरोवर आपल्या जगामध्ये 2 आहे. पहिलं आहे ग्रँड कॅनियन नॉर्थ अमेरिकामध्ये. दुसरं क्रेटर आहे टांझानियामध्ये गोरोंगोरो क्रेटर आफ्रिकामध्ये. आणि जे उल्कापातनं तयार झालेले क्रेटर आहे ते आहे 3. सगळ्यात मोठं क्रेटर आहे अरिझोना, द बॅरेंजर क्रेटर फ्रॉम द अरिझोना, USA मध्ये आहे. दुसरं क्रेटर आहे मेक्सिको. आणि सगळ्यात सुंदर क्रेटर जगामध्ये भारतामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जगप्रसिद्ध लोणार क्रेटर. लोणार सरोवर हे केमिस्ट्री प्लेस आहे, जिओग्राफिक प्लेस आहे, बॉटनिस्ट आहे, फ्लोरा अँड फौना आहे, बर्ड वॉचिंग आहे, स्टार गेजिंग आहे, रामायण, वेद, शास्त्र, पुराण भरलेलं, सगळ्या गोष्टीनं भरलेलं जगप्रसिद्ध लोणार सरोवर आहे. जेव्हा इतका प्रचंड विशाल उल्का 20,000 किलोमीटर पर सेकंद 85 मीटर 285 मीटर त्याचं डायमीटर होतं. 10,00,000 टन त्याचं वजन होतं. आणि जेव्हा इम्पॅक्ट 20,000 किलोमीटर पर सेकंद क्रेटरच्या नॉर्थ साईडनं, आता एखादी चिखलाचा गड्डा आहे, ज्या साईडनं तुम्ही उभे आहात त्या साईडनं जर एक दगड टाकला चिखलाच्या गड्ड्यामध्ये, ज्या साईडनं दगड तुम्ही टाकणार त्या साईडनं एक रिव्हर तयार होईल आणि तो दगड आतमध्ये जाईल आणि अपोजिट साईडनं त्याचा लावा फेकला जाईल. त्याला म्हणतात इजिप्टा ब्लँकेट. त्याला काय म्हणतात? इजिप्टा ब्लँकेट म्हणजे ग्रॅव्हिटी फोर्सनं लावा बाहेर फेकणे. म्हणजे क्रेटरच्या नॉर्थ साईडनं मीटर खूप जोरानं आदळला एका विशिष्ट दगडावर, बेसॉल्ट. कुठला दगड? बेसॉल्ट दगडावर आदळल्यानंतर त्याचा आतला जो पूर्ण लावा होता की तो फेकला गेला साऊथ साईडनं. त्या साईडनं जर तुम्ही बघितलं क्रेटरची रिम तर पूर्ण बशीसारखी आहे. पण क्रेटरच्या नॉर्थ साईडनं, नॉर्थ इज उत्तर, उत्तरे साईडनं तुम्हाला क्रेटरचा भाग
हा काही 195 मीटर हा कटलेल्या अवस्थेमध्ये दिसतो बघा. म्हणजे क्रेटर ही इज नॉर्थ साइड द मीट युअर डायरेक्शन्स असा तो इम्पॅक्ट झाला बघा. आणि जेव्हा तो 385 मीटर भूगर्भामध्ये जाऊन आतला लावा ग्रॅव्हिटी फोर्स जेव्हा बाहेर फेकला गेला त्याला म्हणतात इजिप्टा ब्लँकेट. तर त्याच्यामधून सगळ्यात जास्त बाहेर फेकल्या गेले कॉपर सल्फाईड, मॅस्क्लेनाइट, ग्लास, सिलिका, टेक्टाइल्स, ब्रेक्सिया, एरोलाइट, रेड ऑक्साईड असे दुर्मिळ खनिज बाहेर फेकल्या गेले. मग 2004 मध्ये जेव्हा नासाची टीम आली, नासाची टीम आल्यानंतर बऱ्याचशा दगडामधून त्याने ड्रिल करून त्यानं दगडाचे सॅम्पल कलेक्शन केले आणि कुठल्या गोष्टीची वय जर काढायची आपल्याला तर त्याला करावं लागते कार्बन डेटिंग. कार्बन रेडिओद्वारे आपल्याला त्या गोष्टीची वय कळते की किती दिवसापूर्वीचं हे लोणार विवर आहे. तर तेव्हा त्यानं कळालं की नॉट 52,000 इयर अगो. इंटरनेटवर बघा तुम्ही 52,000 वर्षापूर्वीचं आहे, पण हे सगळं चुकीचं आहे. जेव्हा त्यानं कार्बन डेटिंग केल्यानंतर त्याला कळालं की लोणार क्रेटर 5,75,000 इयर अगो व्हेरी बिग इम्पॅक्ट मीटिओराइट्स. तर तेव्हा कळालं की लोणार क्रेटर इतकं जुनं विवर आहे. आता जे तुम्हाला पाणी दिसते, आता याच्यामध्ये बरेचसे मिनरल्स कसे जमा झाले, बरेचसे क्षार कसे जमा झाले. दरवर्षी पाऊस पडतो, जमिनीमधून वाहून सगळे क्षार एका जागी जमा होतात. पाणी बाष्पीभवन होतं पण क्षार बाष्पीभवन होत नाही, ते जागेवरच थांबतात. असे हजारो लाखो वर्षापासून ते मिनरल्स आज जागेवर आहे. आउटलेट नाही आहे, इनलेट नाही आहे. म्हणून या पाण्याच्या अंडरग्राऊंड भूगर्भामधून खडकाच्या सायफंटद्वारे प्रेशरनं जे स्प्रिंगवरती येतात ते आहे सल्फरचे. सल्फर म्हणजेच गंधक. आता बघा आपण जे घरी पाणी पितो बरोबर आहे. आता तुमच्याकडे कोणाकडे गोड पाणी एखादा थोडं द्या, साधं पाणी घ्या. आता बघा हा जो साधं पाणी आहे तर साध्या पाण्याचा pH किती असतो बघा, 7 असतो बरोबर आहे. पण 7च्या वरती जर गेलं तर ऍसिड तयार होतो 1, 2 आणि 3. 7च्या खाली जर उतरलं 7.5, 8, 9, 10, 11 आणि 12 हा आहे अल्कलाईन. हे बघा तुम्हाला दाखवतो मी. आता आपल्याकडे स्टिक पण आहे, दिसतं तुम्हाला सगळ्यांना. हा लिटमस पेपर नाही आहे, pH पेपर ऑफ पोटॅशियम हायड्रोजन. तर बघा तुम्हाला इथं दिसते 7 जे आपण घरी पितो ते एकदम शुद्ध पाणी असते. 7च्या वरती 5, 1, 4, 3, 2 वर आलं हे हाय ॲसिडिक झालं. 7च्या खालती 7.5, 8 नंतर आपण पाणी पिऊ शकत नाही. 12, 14 हे खूप बेसिक पाणी होतं, अल्कलाईन पाणी होतं बघा. तर आज आपल्याला बघायचं आहे की लोणार क्रेटरचं पाणी हे किती अल्कलाईन आहे ते आपल्याला pH पेपरद्वारे आपल्याला आता सगळं कळणार आहे. तर मी लोणार क्रेटरमधून एक बॉटल पाणी भरून आणलेलं आहे. तर याचा आपल्याला आता pH बघायचा आहे की किती या पाण्याचा pH व्हॅल्यू आहे. आणि जगामधलं तुम्ही किती हाय अल्कलाईन वॉटर लेक आज तुम्ही बघून राहिले जगप्रसिद्ध लोणार क्रेटरमध्ये. या पाण्यामध्ये तुम्हाला अल्गी पण दिसते बघा, ब्ल्यू ग्रीन अल्गी. अल्गी म्हणजे शेवाळ. की इथल्या पाण्यामध्ये अशी विशिष्ट प्रकारची शेवाळ आहे की त्या शेवाळमध्ये 85% हाय प्रोटीन्स म्हणजे स्पॅरोलिना. आजकाल मेडिकलवर स्पॅरोलिनाचे गोळ्या पण मिळतात, पावडर पण मिळते आणि टॅबलेट पण मिळतात बघा, काड्या पण मिळतात. तर या पाण्यामध्ये 85% हाय प्रोटीन्स आहे त्या शेवाळमध्ये. आणि मार्च एप्रिलमध्ये ज्या टेम्परेचरमुळं त्या शेवाळमध्ये काही विशिष्ट प्रकारच्या गॅसेस तयार होतात आणि तो गॅसेस बाहेर येतो, त्याच्यामधून एक वायू बाहेर पडतो H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड. जसं कुजलेल्या अंड्यासारखा वास बाहेर पडतो बघा. मग त्या शेवाळाला खाणारे काही बॅक्टेरिया त्याच्यामध्ये तयार होतात की हलोनो बॅक्टेरिया. की त्या बॅक्टेरियाच्या पोटामधून कधी कधी एक लिक्विड पाण्यामध्ये मिक्स होतो बीटा कॅरोटीन्स. बीटा कॅरोटीन हा गाजरामधून पण निघतो बघा. पण जेव्हा बीटा कॅरोटीन पाण्यामध्ये मिक्स होतो तेव्हा पाण्याचा कलर हा गुलाबी होतो. म्हणून 2020 मध्ये लोणारचं अख्खा पूर्ण पाणी गुलाबी झालं बघा. तुम्ही एकतर टाइम्स ऑफ इंडियावर वाचला असेल किंवा पेपरवर वाचला असेल किंवा सोशल मीडियाद्वारे तुम्ही वाचला असेल की काही वर्षानंतर 2020 मध्ये पूर्ण लोणार क्रेटरचं पाणी अख्खा गुलाबी झालं. आणि त्याच्यानंतर इथं नागपूर आणि नेरीवाले पुण्याचे आल्यानंतर त्यानं बरंचसं पाण्यावर रिसर्च केल्यानंतर त्यानं रिपोर्ट टाकले की पाणी कशामुळे गुलाबी झालं. हॅलोनो बॅक्टेरिया, बीटा कॅरोटीन आणि ब्ल्यू ग्रीन अल्गी. ह्या पाण्यामध्ये 10 फूटच्या खाली कार्बन डायऑक्साईड आहे. जिथं कार्बन डायऑक्साईड आहे तिथं मिथेन गॅस खाणाऱ्या सायनो बॅक्टेरिया. ह्या पाण्यामध्ये जर तुम्ही पॉलिथिन फेकून दिलं तर 10-15 दिवसामध्ये आल्यानंतर त्या पॉलिथिनला डिफेक्टिव्ह करणाऱ्या मॅग्नेटिक बॅक्टेरियाच्यामध्ये सापडल्या. मॅक्रोबायोलॉजिकल वाले ते स्टुडंट भरपूर येतात. त्याच्यानंतर ह्या
लोणार केटरच्या आजूबाजूला फ्लोरा अँड फोना वेगळ्या प्रकारची झाडांची प्रजाती बॉटनिस्टवाले पण स्टुडंट इथे येतात, कारण की इथल्या मातीमध्ये 85% हाय आयर्न कंटेन्स आहे बघा, की जेव्हा हाय टेम्परेचरनं इथून जळून खूप दिवसांदिवस माती ती मेल्ट झाली तर इथल्या मातीमध्ये 85% हा लोखंडाचं प्रमाण आपल्याला बघण्यासाठी मिळतो बघा. 2010 मध्ये लोणारला वाईल्ड लाईफ सेंच्युरी घोषित करण्यात आलं. लोणार सरोवरमध्ये 11 लेपट आहे, याच्यामध्ये हायना आहे, फॉक्स आहे, वुल्फ आहे, जंगल काऊ आहे, वाईल्ड बोर आहे. दिस इकोसिस्टम प्रोटोकॉल एरिया इज अ इकोसिस्टम. सेंच्युरी लहान आहे पण जंगलामध्ये खूप आपल्याला पक्षी प्राणी वगैरे दिसतात. ते कधी दिसतात की लोणार केटरच्या नॉर्थ साईडला 384 हेक्टर्स वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे. त्याच्यामध्ये प्राण्यांना पिण्यासाठी असे पाणवठे तयार केलेले आहे बघा. आता लोणार केटरचं पाणी पक्षी प्राणी पिऊ शकत नाही कारण की अल्कलाईन वॉटर आहे. तर अशी इथं 3 धारा आहे जे हजारो वर्षापासून सतत वाहत असतात. सगळ्यात मोठी धारा गंगा भगवती, जे 1000 वर्षापासून जमिनीच्या भूगर्भामधून हजारो वर्षापासून सतत मिनिटाला 500 लिटर पाणी पडते आणि एकदम शुद्ध पाणी. अशी 3 धारा इथं. सगळ्यात मोठी गंगा भगवती धारा, त्या पिंपळाच्या झाडाखाली एक धारा आहे जमुना, आणि 420 फूट खाली सरस्वती. गंगा जमुना सरस्वती त्रिवेणी संगमचं पाणी खाली 400 फूटवर खाली त्या पाण्याचं मिलन होतो. आणि ते पाणी 383 हेक्टरमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटनं प्राण्यासाठी पिण्यासाठी चांगली योजना राबवलेली आहे. मग ते पाणवठेमध्ये पाणी जाऊन मिक्स होतो. कुठलाही प्राणी वाहतं पाणी पेत नाही, कारण की प्राणी हा जिभीनं पाणी आत लोटतो. म्हणून वॉटर होल्समध्ये त्याला कम्फर्टेबल असते पाणी पिण्यासाठी. आणि तिथं असे 24 ते 25 पाणवठे तयार केले आहे. मग पौर्णिमाच्या वेळेस ट्रॅप कॅमेरा लावून त्या प्राण्यांची काउंटिंग आणि जनगणना केल्या जाते. तो जनगणनाचा रेकॉर्ड हा डिपार्टमेंटकडे असतो बघा. म्हणून कळते की याच्यामध्ये किती प्रकारचे याच्यामध्ये प्राणी आहे. 2020ची जनगणना याच्यामध्ये 11 लेपट आहे. तर आता 2 ते 3 त्या लेपटची संख्या 4 पर्यंत वाढलेली आहे. म्हणजे आता 14 पर्यंत लेपट याच्यामध्ये झालेले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या पाण्यामध्ये जी तुम्हाला शेवाळ सांगितली स्पॅरोलिना, तर ते खाण्यासाठी मायग्रेटिंग बर्ड्स म्हणजे 5-5 हजार किलोमीटर 10-10 हजार किलोमीटर क्लायमेट फ्लाईंग नुसार इथं लोणारमध्ये येतात. आणि लोणार केटरमध्ये आल्यानंतर त्या शेवाळ खाऊन त्याला हाय प्रोटीन्स मिळतो, एनर्जी मिळते. आणि त्यांचा परतीचा प्रवास पुढच्या महिन्यामध्ये भरतपूर वाईल्ड लाईफ सेंच्युरी राजस्थान, तिकडनं ओडिसामध्ये जातात चिल्का क्रेटर, तिकडनं परत जातात सायबेरियामध्ये, सायबेरियाहून जातात भिगवण उजरी डॅम सोलापूरमध्ये, आणि तिकडनं पाहुणे म्हणून ते पक्षी परत लोणारमध्ये येतात बघा. अन्न शोधण्यासाठी त्याला 5 ते 10 हजार किलोमीटर क्लायमेटनुसार त्याला भ्रमण करून अन्न शोधण्यासाठी आपल्या जगप्रसिद्ध लोणार सरोवरमध्ये येतात. तर खाली जे आता सध्या पक्षी दिसतात तुम्हाला, गोल्डन डक्स, रुडिशियल डक्स, ब्राह्मी डक्स, वॅकटेल, सँडपेपर, हॉर्नबिल, रुफस ट्रिपॉय, इंडियन रोलर्स, असे सुंदर सुंदर पक्षी तुम्हाला या लोणार अभयारण्यामध्ये दिसतात. लोणार सरोवर 2000 मध्ये याला रामसर साईटचा दर्जा दिलेला आहे. म्हणजेच पाणथळ साईट याला रामसर साईटचा दर्जा दिलेला आहे. आता लोणार सरोवर आपण थोडं मायथॉलॉजिकल कडे वळूया. लोणार सरोवरचा उल्लेख ऋग्वेदमध्ये आहे. ऋग्वेद हा कधीचा माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? 4500 वर्षापूर्वीचा वेद आहे. त्याच्यामध्ये उल्लेख आहे लोणार तारा तीर्थ. म्हणजे त्यानं 4500 वर्षा अगोदरच सांगितलं की दिस इज नॉट वोल्कॅनो क्रेटर बट दिस इज मीटिओराइट क्रेटर्स. म्हणजे 4500 वर्षा अगोदर त्यांनी सांगितलं की लोणार हे उल्कापाती विवर आहे. म्हणून त्याच्यामध्ये वेदमध्ये उल्लेख आहे तारा तीर्थ, म्हणजे तारांपूर्ण झालेलं लोणार सरोवर. लोणारचं दुसरं उल्लेख आहे वाल्मिकी रामायण, त्याच्यामध्ये उल्लेख आहे पंचप्त सरोवर. तिसरं याचा उल्लेख आहे पद्मपुराण, विष्णू पुराण, स्कंद पुराण, गरुड पुराण, आणि सगळ्यात मोठा आपला खंड आहे गांधार खंड. हर वेद शास्त्र पुराणमध्ये लोणारचा उल्लेख असल्यामुळे एका राजांना लोणार राजवट जहागीरमध्ये मिळालं. राजा विक्रमादित्य चालुक्य डायनास्टिक, हे पण तुम्हाला शिकवतात बघा इतिहासमध्ये. चालुक्याची राजधानी होती कर्नाटक, बेलूर, हळेबीड, विजापूर आणि बदामी. तर चालुक्याला जेव्हा लोणार हे राजवट जहागीरमध्ये मिळालं, त्याने इथं देवळं बांधलं. जगामध्ये कुठल्याच क्रेटरमध्ये देवळं नाही, फक्त लोणार क्रेटरमध्येच देवळं आहे. कारण की लोणार सरोवर हे तीर्थक्षेत्र स्वरूप प्लेस आहे, सगळ्या वेदशास्त्र पुराणमध्ये आहे. म्हणून एका राजानं असे देवळं बांधायला सुरुवात केली. खाली उतरल्यानंतर पहिलं 400 फूटवर एक सुंदर देवळ आहे हेमाडपंथी. हेमाडपंथीचा उल्लेख असा असतो द्राविडियन आर्किटेक्ट, साऊथ इंडियन आर्किटेक्ट. आता त्या स्टुडंटमधून समोर चालून कुठला एखादी स्टुडंट जर आर्किटेक्ट झाला, तर आर्किटेक्ट झाल्यानंतर त्याला युनिव्हर्सिटी काय करते, प्रत्येक मंदिरावर त्याला प्रोजेक्ट बनवण्यासाठी देते की हजारो वर्षापासून हे मंदिर कसे तयार झाले. कुठलीही नैसर्गिक आपत्ती जर आली तर समोर चालून हे मंदिर पडणार नाहीये, कोसळणार नाहीये. म्हणून आर्किटेक्ट स्टुडंट काय करतो, त्या मंदिरावर तो प्रोजेक्ट तयार करतो.
आता सगळे तुम्हाला हे दगडी मंदिर दिसतात. प्रत्येक मंदिराचा बेसमेंट हा 12 फूट असतो. त्याच्यामध्ये 12 पिलर्स असतात, 8 पिलर्स असतात आणि प्रत्येक मंदिराच्या ब्लॉक्स मध्ये इंटरलॉक असतो बघा. अंतराल, सभामंडप, मुखमंडप आणि स्वर्गमंडप. अशा पद्धतीनं त्या मंदिराची जी रचना झालेली आहे. तर 12 मंदिर खाली लोणार क्रेटरमध्ये 700 फूट बांधलेलं आहे बघा. विचार करा की 700 फूट त्यावेळेस कसे मंदिर बांधले असेल. तर खाली उतरल्यानंतर पहिलं एक मंदिर आहे भगवान कुमारेश्वर शिव मंदिर, 1000 वर्षापूर्वीचं. समोर गेल्यानंतर 15 मिनिटामध्ये तुम्हाला एक मंदिर अजून लागेल. दैत्यगुरु शुक्राचार्य हे राक्षसांचे गुरु होते. भगवान शिवच्या तपमुळे मृत्यू संजीवनी जिवंत करून त्या राक्षसानं बरं करायचं. तर ती आहे त्यांची वेधशाळा. तिसरं मंदिर, त्या मंदिरामध्ये तुम्ही उभं राहिले खाली तर वरती तुम्हाला चंद्र दिसेल 12 वाजता आणि खाली तुम्हाला 9 ग्रह दिसेल. इट्स व्हेरी अमेझिंग टेम्पल. समोर गेल्यानंतर 3 किलोमीटरवर तुम्हाला एक मंदिर येईल, प्रभू श्रीरामचंद्र मंदिर येईल. आता रामाचं मंदिर आहे, त्याच्यामध्ये एकटीच रामाची मूर्ती आहे बघा, सीतामाता आणि लक्ष्मण नाही. समोर गेल्यानंतर तुम्हाला परत एक मंदिर येईल, पाताळेश्वर भगवान शिव मंदिर. त्याच्या समोर गेल्यानंतर तुम्हाला असे भगवान शिवचे मंदिर दिसेल. आणि लास्टला जे तुम्ही मंदिर बघणार ते आहे महालक्ष्मी पद्मावती. जसं माहूरची रेणुका माता आणि इथली कमळजा माता, त्या दोन्ही देवीचा मुकुटा मिळता जुळता आहे. स्वयंभू देवीची मूर्ती आहे. बऱ्याचशा लोकांची देवीची कुलदेवता आहे. नवरात्रामध्ये पहिलं खंडवटीचं मान अर्पण त्या देवीला केला जातो. इकडनं चालत गेला तर 4 किलोमीटर जाता येते तिकडं आणि 4 किलोमीटर परत तुम्हाला वापस यावं लागते. असा 8 किलोमीटरचा ट्रेक आहे. मग एक माणूस पूर्ण 12 मंदिर फिरल्यानंतर एका दिवसामध्ये तुमचं 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन होते. म्हणून 11 नाहीये आणि 13 नाहीये, फक्त 12 भगवान शंकराचे मंदिर बांधले बघा. विचार करा की शास्त्र किती मोठं. शास्त्र इतकं मोठं आहे, शास्त्र होते म्हणून शास्त्रज्ञ झाले. पहिला आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात मोठं मानल्या जाते शास्त्र, वेद आणि पुराण. अशा पद्धतीनं इथल्या मंदिराचं हा इतिहास मानलेला आहे. आता आपण वळूया केमिस्ट्रीकडे. तर आपल्या हातामध्ये आता 2 गिलास आहे, एक गोड पाण्याचं आणि लोणार लेकचं. हे बघा 2 पेपर आपल्याकडे आहे, ठीक आहे. आता आपण काय करणार आहोत, दोन्ही ग्लासमध्ये पेपर टाकणार आहोत आपण. आता बघा मी सांगितल्यापेक्षा तुम्हाला स्वतःच या पेपरवर मॅच करायचा आहे. हा जो ब्ल्यू पॉईंट आहे आणि हा ग्रीन पॉईंट आहे, हा पीएच कुठे गेलेला आहे बघा. खालचा जो ब्ल्यू पॉईंट दिसतो तो 10 10.5 वर गेलेला आहे बघा. आणि हे जे गोड पाणी आहे ते 7 वर गेलेलं आहे. तर लाईव्ह एक्सपेरिमेंट डेमो तुमच्या समोर आहे की सगळ्यात अल्कलाईन वॉटर लेक जगातलं म्हणजेच जगप्रसिद्ध लोणार क्रेटर. दिसते का रे मुलांनो, ब्ल्यू पॉईंट्स अँड न्यूट्रल पॉईंट्स. बघा की आज तुम्ही ही इतकी वेगळी जागा बघून राहिले की लोणार क्रेटर तुमच्या शैक्षणिकच्या आधारितवर सगळ्यात अमेझिंग प्लेस आहे की जे तुम्हाला भविष्यामध्ये हे 100% कामी येणार आहे. बघा जे तुम्हाला सगळा इतिहास मी तुम्हाला सांगितला हे घरी जाऊन सांगायचं आहे तुम्ही की लोणारमध्ये आम्हाला वेगळं काहीतरी अनुभव बघायला मिळाला. आपण जवळचे असून पण आपलं इतकं माहित नाही, पण आज तुम्हाला मी या गोष्टीचं कौतुक करत नाही, पण काहीतरी तुम्हाला या ट्रॅव्हलिंगमध्ये या ट्रीपमध्ये तुम्हाला खूप सुंदर काही काही गोष्टी बघण्यासाठी मिळणार आहे. माझं नाव रमेश राठोड. आय एम अ गव्हर्नमेंट ऑफिशियल गाईड्स. काही गोष्टी जर विचारायचं असेल तुम्हाला तुम्ही बिनधास्त विचारू शकता. आता हे झालं पीएच पेपरचं नॅचरल इंडिकेटर्स. माहिती आहे सगळ्यांना नॅचरल इंडिकेटर्स. आता हे पेपर इथं ठेवू आपण. आता बघा नॅचरल इंडिकेटर इज अ टर्मरिक. हळद सगळ्यांना माहित आहे. आपल्या घरामध्ये हळद पण असते, साबण पण असते. आपल्या कपड्याला कदाचित जर हळद लागली आणि कुठल्या बी साबणाने जर आपण वॉश केला तर पाणी 2 मिनिटांमध्ये रक्तासारखा लाल होते. कारण की प्रत्येक साबणामध्ये जे घटक असतात ते असतात गंधक आणि सल्फर. त्याच्यामध्ये असतात मेडिसिन प्रॉपर्टीज. साबणामध्ये पण मेडिसिन प्रॉपर्टीज आहे बघा. तर आपल्याकडे आता ही हळद आहे, तर हळद पण केमिस्ट्रीचा खूप मोठा पार्ट आहे बघा. हे तुम्हाला प्रयोगशाळामध्ये पण शिकवल्या जाते हा 10वीमध्ये. आपण काय करणार, आपण हळद आता आपल्या गोड पाण्यामध्ये टाकूया. बरोबर आहे. आता ही हळद काय करू, आपण लोणार लेकच्या पाण्यामध्ये टाकू. हे बघा दिसते तुम्हाला, जास्तीत जास्त 5 सेकंदामध्ये पाणी रक्तासारखं लाल झालं. म्हणजे विचार करा की या पाण्यामध्ये सल्फरचं किती प्रमाण जास्त आहे. सल्फर असल्यामुळे की मी हे सांगत नाही, तुम्हाला केमिस्ट्री डेमो दाखवतोय की हे पाणी त्वचा रोगासाठी चांगलं वापरल्या जाते.
म्हणजे सल्फर म्हणजे गंधक, की या पाण्यामध्ये मेडिसिन प्रॉपर्टीज आहे. द एक्सपायटर एक्सप्लोर अँड एक्सपिरियन्स म्हणजे लाईव्ह डेमो तुमच्या समोर मी दाखवलेला आहे बघा. म्हणजे या पाण्यामध्ये गंधकचं प्रमाण सगळ्यात जास्त तुम्हाला मिळतो. आता परत याला आपण काय करू शकतो, याला न्यूट्रल करू शकतो. हा पण इन्क्लूड आहे. इन्क्लूड म्हणजे न्यूट्रलेशन. आता कदाचित बघा ॲसिड आपल्या पोटामध्ये पण असतो, ॲसिड वाढतो. आपल्याला ॲसिड वाढल्यानंतर असं वाटतंय की थोडं जळजळ व्हायसारखं वाटते आणि आपलं स्टमक 3 आता बघा, आता तुम्हाला काय दिसते, आता काय दिसते तुम्हाला, न्यूट्रल. याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा अल्कलाइन आता राहिलेला नाहीये. तर याला म्हणतात द एक्सपेरिमेंट ऑफ द वॉटर, द वॉटर ऑफ द एक्सपेरिमेंट, द लिटमस टेस्ट, दिस अमेझिंग प्लेस ऑफ द लोणार क्रेटर. म्हणजे बघा तुम्ही जगातली आज काहीतरी वेगळी जागा तुम्ही आज लोणारमध्ये बघितलेली आहे. सर के साथ में रहो रे.
धन्यवाद